नमस्कार, मी गोपीचंद धनगर. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की मराठी साहित्य क्षेत्रात दिवाळी अंकांची फार मोठी परंपरा आहे. अस्सल वाङ्मयीन दिवाळी अंक हे माणसाला समृद्ध करत असतात आणि दरवर्षी दिवाळी अंक एक वेगळं रूप घेऊन येतात, वेगळे विषय घेऊन येतात. आणि असाच असणारा एक दिवाळी अंक आहे हंस नावाचा. आणि या हंस दिवाळी अंकामध्ये आपण जर अनुक्रमणिका बघितली तर वेगवेगळ्या प्रकारचे लेख, कथा आणि कविता असे सगळे विषय वैविध्यपूर्ण पद्धतीनं कवी लेखकांनी मांडलेले आहेत. आणि त्यातीलच एक कविता आपण आज समजून घेणार आहोत आणि अनुभवणार आहोत. कविता आहे खुर्ची. प्रकाश किनगावकर नावाचे एक मराठीतील महत्त्वाचे कवी आहेत, त्यांची ही कविता बघूया. कवितेचं शीर्षक आहे खुर्ची. गोठ्यातील मरतुकड्या बैलानं पडून राहावं एका कोपऱ्यात शेवटच्या घटका मोजत, तशी खुर्ची गच्चीवर उन्हा पावसानं काळवंडून हात तुटून कित्येक दिवसांपासून. गोठ्यातील मरतुकड्या बैलानं पडून राहावं एका कोपऱ्यात शेवटच्या घटका मोजत, तशी खुर्ची गच्चीवर उन्हा पावसानं काळवंडून हात तुटून कित्येक दिवसांपासून. खूप वर्षाआधी मोठ्या हौसेनं बनवून आणली होती त्यानं खुर्ची सुताराकडून. तो घरी नसतानाही बायको पोरं किती मान राखायचे खुर्चीचा. कुणालाही तिच्यावर बसू द्यायचे नाहीत अन लाकडावरची धूळ सतत पुसत राहायचे, ती चकचकीत दिसावी म्हणून. पोरं कॉलेजात जायला लागल्यावर तिच्या ढिल्या झालेल्या हातापायांना खिळे मारून त्यानं दुरुस्त केलं होतं अन पॉलिशही करून घेतली होती पुन्हा एकदा. त्याच्या निवृत्तीच्या वेळी ह्याच खुर्चीवर बसून त्यानं स्वीकारल्या होत्या अनेकांच्या शुभेच्छा. तेव्हा घर हळहळलं होतं. नंतर मात्र खुर्ची करकरत राहिली, तरी कुणालाही ऐकू आला नव्हता तिचा आवाज. आता पडून आहे अडगळीत, आता खुर्ची पडून आहे अडगळीत अन घरातील रिकामी जागा दिसते आहे भकास, कुंकू पुसलेल्या कपाळ पाटीसारखी. कुंकू पुसलेल्या कपाळ पाटीसारखी.